लास्ट लेक्चरमध्ये आपले एक्झरसाइज 1.1 मधलं सेकंड एक्झाम्पल चालू होतं. त्याच्यातले किती झाली होती? ओके, 5 झाले होते. ओके, आता त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्झाम्पल नंबर 6. The function is 5 to the power sin cube x plus 3. ओके, sin cube x plus 3 हे पॉवरमध्येच आहे. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, लेट y इज इक्वल टू 5 टू द पॉवर sin cube x प्लस 3. ओके, आता या इथं 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे, म्हणजे 5चा पॉवर आहे. म्हणजे हे कोणतं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल. ओके, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन, कारण बेसमध्ये कॉन्स्टंट आणि पॉवरमध्ये फंक्शन. ओके, आणि बेसमध्ये फंक्शन म्हणजे व्हेरिएबल आणि पॉवरमध्ये कॉन्स्टंट असलं ते कोणतं झालं? अल्जेब्रिक. पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की त्याचा अल्जेब्रिक, आणि तिथं कोणता फॉर्म्युला यूज करणार? एक्स टू द पॉवर एन. आता इथं पॉवरमध्ये फंक्शन आहे. ओके, कॉन्स्टंट टू द पॉवर फंक्शन, मग इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? ए टू द पॉवर एक्स. मग ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. हा झाला तुमचा ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. काय? ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. मग आता हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, केअरफुली पहा. इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तुम्ही? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर एक्स. आणि ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. हा झाला तुमचा ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता इथे ए टू द पॉवर एक्स आहे म्हणजे 5 टू द पॉवर एक्स आहे. 5 टू द पॉवर एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय येणार? 5 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 5. पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागा पुन्हा दुसरं फंक्शन आहे साइन क्यू एक्स प्लस 3. म्हणजेच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय? डी वाय बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स नुसार 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. हे झालं तुमचं स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह. ओके, पण इथं एक्स नाही, एक्सच्या जागा ही टर्म आहे, मग पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, ह्या डेरिव्हेटिव्ह आता तुम्हाला या दोन टर्मचा काढायचा आहे. ही टर्म तर कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला या साइन क्यूब एक्सचा. ओके, ह्या आता हे पहिलं जसं आलं तसं लिहिलो 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. ओके, ह्या दोन टर्म ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे या दोन्हीचा इंटू, केअरफुली पहा, साइन क्यूब. आता इथं साईनचा क्यूब आहे म्हणजे हे कोणता फॉर्म्युला आहे? एक्स टू द पॉवर एन. म्हणजे हिअर 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. हा फक्त साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 3 साइन स्क्वेअर एक्स आणि पुन्हा या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कारण आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज केला? हा एक्स टू द पॉवर एन. मग एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय? एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. पण इथे एक्सच्या जागेवर काय? साइन एक्स, म्हणून त्या साइन एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आणि या 3चा डेरिव्हेटिव्ह काय? 0. अँड नाव लास्ट आन्सर हिअर 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू हिअर 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह? तर 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, आणखीन एक एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट 7th एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 7. cosec of
अंडर रूट कॉस एक्स, कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स. अगेन हिअर कंपोजिट फंक्शन, केअरफुली पहा. लेट y इज इक्वल टू कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स. ओके. आता हिअर एक्स हे व्हेरिएबल, एक्सच्या आधी काय काढतो आपण, कॉस व्हॅल्यू. त्या कॉस व्हॅल्यूचं काय काढत, अंडर रूट, आणि पुन्हा त्याची कोणती व्हॅल्यू काढत, तर कोसेक व्हॅल्यू. म्हणजे इथं 3 फंक्शन, कॉस, अंडर रूट, कोसेक. मग y इज इक्वल टू काय, कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, कोसेक एक्स, स्टँडर्ड फॉर्म्युला कोसेक एक्सचा. आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, हां, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स किंवा कॉट एक्स इंटू कोसेक एक्स. ओके. ह्या सगळ्यात आधी या कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके. कोसेक एक्स, पण इथे एक्स नाही, इथं काय, अंडर रूट कॉस एक्स आहे. केअरफुली स्टेप बाय स्टेप पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. केअरफुली पहा. हा काय, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. एक्सच्या जागेवर आता इथं काय, अंडर रूट, म्हणून पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा, अंडर रूट कॉस एक्स. आणि हे सुद्धा काय, कंपोजिट फंक्शनच आहे. म्हणजे यासाठी पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह घेणंच लागणार. जोपर्यंत शेवटी स्टँडर्ड फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला मल्टिपलमध्ये डेरिव्हेटिव्ह घेत राहायचे. देन आता ही पहिली टर्म ॲज इट इज, मायनस कोसेक अंडर रूट कॉस एक्स इंटू कॉट अंडर रूट कॉस एक्स. ओके. इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स, अंडर रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हां, 1/2 अंडर रूट कॉस एक्स. ओके. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट एक्स, पण इथे एक्सच्या जागेवर काय, कॉस एक्स, म्हणजे 1/2 रूट एक्स दॅट इज द कॉस एक्स. अँड इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. केअरफुली पहा. ओके. अंडर रूट कॉस एक्सचा, कारण हेही एक्झाम्पल झालेले आपण ज्या दिवशी ज्या लेक्चरमध्ये थेरम घेतला आहे त्या लेक्चरमध्ये हे सुद्धा एक्झाम्पल घेतलेले. म्हणजे आता हे एवढेही एक्झाम्पल विचारू शकतात तुम्हाला. 1 मार्काला विचारतील, 2 मार्काला, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स. पण हे अंडर रूट कॉस एक्स या एक्झाम्पलमध्ये त्याच्यात कुठेतरी एक प्रॉब्लेम आला आहे. परीक्षेत तुम्हाला एवढे क्वेश्चन विचारू शकतात ना, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स. 2 मार्काला किंवा 1 मार्काच्या क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. नाव आता हिअर अंडर रूट कॉस एक्स, 1/2 रूट कॉस एक्स. एक्सच्या जागा कॉस एक्स आहे म्हणून पुन्हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे कॉस एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे, म्हणजे आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढत बसायची गरज नाही. ओके. नाव मायनस कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स इंटू कॉट अंडर रूट कॉस एक्स. ही टर्म मोठी दिसत असली तरी जशाला तशीच लिहायची, कारण हा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके. नाव आता हे जशाला तसं 1/2 अंडर रूट कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स. मायनस साइन एक्स इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. ओके. नाव दिस अंडर रूट कॉस एक्स आणि हे अंडर रूट कॉस एक्स कॅन्सल करता येते. ओके. हे अपॉनमध्ये आहे. ओके. नाव पहा फक्त, मायनस कोसेक अंडर रूट कॉस एक्स. ओके. इंटू कॉट अंडर रूट कॉस एक्स. आता हे अंडर रूट कॉस एक्स आणि हे अंडर रूट कॉस एक्स कॅन्सल म्हणावे. ओके. करता येते कॅन्सल, नाही करता येत. कशामुळे नाही करता येत, कारण हा अँगल आहे, कॉटचा अँगल आहे. अँगलला कॅन्सल करता येत नाही. जेव्हा असं असते तुम्हाला साइन 2x अपॉन x घेऊ ओनली, तेव्हा हे x कॅन्सल करता येत नसतात, कारण हा अँगल आहे. ओके. अँगलला कॅन्सल किंवा चेंज करायचं असलं त्याच्यासाठी ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेच आहेत.
साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, किंवा साइन सी मायनस साइन डी, या टाईपमध्ये कोणताही फॉर्म्युला, 2 थीटा 3 थीटा कोणताही. ओके, देन म्हणजे आता हे दोन्ही इथे कॅन्सल करता येत नाहीत. आता लास्ट आन्सर केअरफुली पहा. हे मायनस आहे, हे सुरुवातीला मायनस आहे, म्हणजे हे काय होणार प्लस, आणि इंटू हिअर साइन एक्स, हे साइन एक्स, आणि या सगळ्याच्याच अपॉनमध्ये 2 अंडर रूट कॉस एक्स, हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय यूज करायचं आपण, फक्त स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि कंपोजिट फंक्शनचा रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, कोसेक अंडर रूट कॉस एक्स, कोसेक एक्स स्टँडर्ड फंक्शन, पण हे काय कोसेक अंडर रूट कॉस एक्स, एक्सच्या जागेवर जे काही आहे दुसरं फंक्शन आलं की ते झालं तुमचं कंपोजिट फंक्शन. मग एक्सच्या जागेवर जे काही फंक्शन येईल त्याचा पुन्हा गुणाकारात डेरिव्हेटिव्ह, मग याचा डेरिव्हेटिव्ह काढला, पुन्हा हे डेरिव्हेटिव्ह आला असा, आणि देन इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह संपला. आता हे फक्त त्याचं सिम्प्लिफिकेशन, हे मायनस मायनस प्लस, साईन न्यूमरेटरमध्ये लिहिला, आणि हा 2 अंडर रूट कॉस एक्स सगळ्याच्याच डिनॉमिनेटरमध्ये. ओके, केअरफुली लिहा, दोन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा. हा एक प्रॉब्लेम आणि हा इकडचा दुसरा. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8. लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ओके, केअरफुली पहा, नंतर लिहा. हिअर लेट y इज इक्वल टू log of cos of x cube minus 5. ओके, देन आता इथं डेरिव्हेटिव्ह कोणता यूज करायचा आहे, लॉग एक्स. ओके, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. ओके, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5, पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागेवर काय कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5, म्हणून पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. अगेन आता फर्स्ट टर्म एज इट इज 1/, कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता पुन्हा इथं कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5, पण इथं स्ट्रेट कॉस एक्स नाही, एक्सच्या जागेवर काय एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5, म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह, कशाचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब मायनस 5. ओके, नाव आता डायरेक्टली लिहितो, केअरफुली पहा. हे मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5, अँगल व्यवस्थित पहा, एक्स क्यूब मायनस 5, आणि इथे अँगल काय एक्स क्यूब मायनस 5, अँगल सेम आहे. साइन अपॉन कॉसला काय लिहिता येते टॅन, आणि ही मायनस, म्हणजे पहिली टर्म लिहिता येते मायनस टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5, पहिल्या 2 टर्म, आणि आता इकडं काढायचं डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय 3x², आणि 5चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, अँड देन लास्ट आन्सर, ते 3x² पुढे घ्या, 3x² इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5, हे झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. e to the power 3 sin square x minus 2 cos square x. ओके, केअरफुली पहा. लेट y is equal to e to the power 3 sin square x minus 2 cos square x. आता इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, e टू द पॉवर आहे पूर्ण. ओके, बेसमध्ये आता पुन्हा इकडे काहीच लिहिलेलं नाही, सगळं काय पॉवरमध्ये फंक्शन e टू द पॉवर x. मग e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय e टू द पॉवर x, पण इथं x नाही, एक्सच्या जागा काय 3 sin square x minus 2 cos square x. देन
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. पण इथे एक्स नाही, ओके, एक्सच्या जागा ही टर्म आहे म्हणून या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, नाव वी वॉन्ट टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. आता इथं पुन्हा सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन म्हणून काय करणार, सेपरेट फर्स्ट टर्म ॲज इट इज ई टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू. आता या दोन्हीचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. ओके, मग तुम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह असं लिहिले तरी चालते, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. एक स्टेप वाढवली तरी चालते किंवा आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. ओके, केअरफुली पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलो. ओके, हिअर 3 ॲज इट इज, 3 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर. आता साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायला, एक्स टू द पॉवर एन, कारण पॉवरमध्ये 2 आहे. ओके, म्हणजे जिथं तुम्ही एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार, मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x. ओके, केअरफुली पहा, हिअर ब्रॅकेटमध्ये लिहिलो 2 साइन एक्स अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. हे झालं फक्त पहिली टर्म. ओके, आता मायनस सेकंड टर्म, हे 2 ॲज इट इज इंटू आता पुन्हा कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. हॅलो, हा डेरिव्हेटिव्ह आहे 3 साइन स्क्वेअर एक्सचा आणि हा डेरिव्हेटिव्ह आहे 2 कॉस स्क्वेअर एक्सचा. ओके, दोन्हीच्यामध्ये मायनस. देन ई टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. आता पुढचा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पहा, हिअर 3 इंटू इट इज अ 2 साइन एक्स, 2 साइन एक्स ॲज इट इज. 3 इंटू 2 6 लिहिता येते आपल्याला, 3 इंटू 2 6 लिहिता येते, पण याच्यात लिहित नाहीत. कशामुळे लिहायचं नाही ते पुढच्या स्टेपला कळत. ओके, हिअर 3 इंटू 2 6 लिहिता येते, 6 लिहिलं तरी चालते, पण हिअर हे काय 2 साइन एक्स आणि या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स अँड हिअर इट इज अ 2 साइन एक्स कॉस एक्स. हा आहे फॉर्म्युला साइन 2x, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा कॉस थिटा. हे तुम्हाला पुन्हा पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स काढले होते. ओके, मागच्या लेक्चरमधली प्रॉब्लेम पहा, साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन 2x आणि कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ते मायनस साइन 2x. कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन 2x. देन आता ही टर्म, हे मायनस, केअरफुली पहा, आता हे मायनस 2 इंटू 2 कॉस एक्स आणि इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स. ओके, केअरफुली पहा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणून याला करायलो प्लस आणि इथे लिहिलो साइन एक्स फक्त. जमते. ओके, अँड नाव ई टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू हिअर 3 साइन 2x, हे 3 आणि हे साइन 2x प्लस 2 साइन 2x. हे 2 जसं आलं तसं आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे पुन्हा साइन 2xचाच, दोन्ही सेम आहेत. ओके, अँड लास्ट आन्सर आता ई टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू 5 साइन 2x, हा 2x अँगल. आणि हे झालं तुमचं लास्ट ॲन्सर. ओके, केअरफुली पहा, आता ही पहिली टर्म तर सगळ्याचे सेपरेट लिहिलो जशाला तशीच. ओके, कारण ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. या टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह थोडा लांबलचक वाटायला आहे, कारण हे प्रत्येकातच लिहिलो. आता दुसऱ्या स्टेपपासून डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा या टर्मचा, मग 3 ॲज इट इज आणि साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हा साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह
एक्स टू द पॉवर एन, एक्सच्या जागेवर साईन एक्स म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा -2 ॲज इट इज कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, देन या दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह. ओके, हे पूर्ण व्यवस्थित पहा. ओके, केअरफुली पूर्ण प्रॉब्लेम पहा. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये हाच क्वेश्चन जर विचारला, ओके, तर ऑप्शनमध्ये ॲन्सर काय असेल? असू शकते सॉरी ओके, हे आन्सर असते 5 sin 2x आणि हे काय म्हणजे तुम्हाला तेव्हा क्वेश्चन असा दिलेला असते y इज इक्वल टू दिस अँड देन dy/dx इज इक्वल टू, मग कॅल्क्युलेशन हे आलं तुमचं dy/dx, पण हे ऑप्शनमध्ये नसते. याच्या जागेवर काय लिहिते आपल्याला y, म्हणजे 5y sin 2x हे ऑप्शनमध्ये असणार. ओके, केअरफुली पहा आणि लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. cos square of log of x square plus 7. आता इथं पुन्हा cos square आले. आपण आताच cos squareचा डेरिव्हेटिव्ह काढला होता, सेम तसाच काढायचा आहे, फक्त मागच्या याच्यात cos square x होतं, तर इथे एक्सच्या जागा काय log of x square plus 7. ओके, आता इथं फंक्शन कोणकोणते आहेत? कंपोजिट फंक्शन आहे, पण फंक्शन कोणकोणते आहेत? हिअर व्हेरिएबल x, f ऑफ x आहे. ओके, पण हे कंपोजिट फंक्शन आहे. इथं काय केलं, एक्सचा स्क्वेअर करून त्याच्यात 7 ॲड केलेत, हे झाले एक फंक्शन. पुन्हा त्याची लॉगॅरिथमिक व्हॅल्यू काढली, हे झालं दुसरं फंक्शन. पुन्हा त्याची कोसाईन व्हॅल्यू काढली म्हणजे कॉस व्हॅल्यू, तिसरं फंक्शन, आणि आलेल्या कोसाईन व्हॅल्यूचा स्क्वेअर, हे झालं चौथं फंक्शन. म्हणजे इथं कंपोजिट फंक्शनमध्ये किती 4 फंक्शन्स आहेत. ओके, या लेट y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ऑफ log of x square plus 7. ओके, नाव आता कॉस स्क्वेअर हे स्क्वेअर आहे, म्हणजे सगळ्यात आधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? एक्स स्क्वेअरचा. ओके, हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. केअरफुली पहा, dy/dx, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू कॉस स्क्वेअर, इट इज अ 2 cos of log of x square plus 7. ओके, हे झालं फक्त cos स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 cos x. ओके, पुन्हा त्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कारण इथं फॉर्म्युला कोणता यूज आलो होतो आपण? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, पण एक्सच्या जागा ही एवढी टर्म आहे, म्हणजे याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ log of x square plus 7. Okay, now 2 cos of log of x square plus 7 अरे इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन. ओके, म्हणजे मायनस साइन ऑफ log of x square plus 7. केअरफुली पहा. ओके, हिअर कशाचा डेरिव्हेटिव्ह काढलाय? कॉस एक्सचा. काय डेरिव्हेटिव्ह? मायनस साइन एक्स, पण इथे एक्स नाही, इथं काय log of x square plus 7, म्हणजे पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह. इथं फॉर्म्युला आपण यूज केला आहे कॉस एक्स, पण एक्सच्या जागा ही टर्म आहे. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, पण एक्सच्या जागा ही टर्म आहे, म्हणजे याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x square plus 7. ओके, नाव आता केअरफुली पहा, हे मायनस इकडे लिहितो, मायनस, देन हे 2 cos x इंटू साइन एक्स, 2 cos x इंटू साइन एक्स, 2 cos थीटा इंटू साइन थीटा, म्हणजेच 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. इंटरचेंज करता येते, आणि याचाच फॉर्म्युला काय साइन 2 थीटा.
हा साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साईन 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे? 2 साईन थिटा कॉस थिटा. फक्त आता इथं थिटाचा जागा इथं अँगल कोणता आहे? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 म्हणजे इथं 2 लिहिणं लागणार. ओके, हे मायनस साईन 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. केअरफुली पहा, हे मायनसला मायनस ॲज इट इज, हे मायनस, आणि हा फॉर्म्युला आहे 2 साईन थिटा कॉस थिटा. इट इज साईन 2 थिटा. हिअर 2 कॉस थिटा साईन थिटा साईन 2 थिटा. ओके, या पहिल्या 3 टर्मला फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज केला आहे, डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. डेरिव्हेटिव्ह आपल्याला लास्टचा काढायचा आहे. ओके, हिअर पहिल्या याच्यात कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा झाला डेरिव्हेटिव्ह. ओके, देन पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. मग आता हे डेरिव्हेटिव्ह काढणं झाला, इथं ॲज इट इज लिहिले. ओके, त्याच्यानंतर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा झाला. आता डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा. आता पुन्हा ही टर्म ॲज इट इज लिहायची होती, पण आपण त्याला काय केले? थोडं कमी केलं. कशामुळं? तर इथं फॉर्म्युला लिहिता येते साईन 2 थिटा. केअरफुली पहा. आणि देन आता डेरिव्हेटिव्ह काढा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, देन आता हे काय? मायनस साईन, हे अशाला असंच राहू द्या, किंवा इथं पुन्हा लॉगची प्रॉपर्टी यूज करता येते. जे पुढं कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटला आपल्याला याच्या पॉवरमध्ये लिहिता येते. असंच राहू दिलं तरी चालतंय, किंवा या 2ला लॉगच्या पॉवरमध्ये लिहिलं तरी चालतंय, म्हणजे या एक्स प्लस 7च्या पॉवरमध्ये, युजिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. हिअर ए इंटू लॉग बी असलं तर त्याला लिहिता येते लॉग बी टू द पॉवर ए. म्हणजे हे असं असलं 7 इंटू लॉग 9 त्याला लिहिता येते लॉग ऑफ 9 टू द पॉवर 7. लॉगची प्रॉपर्टी. तसं या 2ला या एक्स स्क्वेअर प्लस 7 याचा स्क्वेअर लिहिता येते. ओके, लिहिलं चांगलं, नाही लिहिलं बोर्डासाठी मार्क कटत नाहीत. ओके, हिअर हे 2. पण ऑप्शनमध्ये जेव्हा CET क्वेश्चन किंवा JEEमध्ये क्वेश्चन असते तेव्हा ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतेच लिहायचे का नाही. तिथे काही विचार करायची गरज नाही. ऑप्शनमध्ये असंच असलं तर असंच, नसलं असं तर मग याला स्क्वेअर करा. ओके, हे लक्षात राहू द्या फक्त. हे 2 इकडं लिहिता येते. ओके, अशाला असेच राहू देतो 2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0. आणि आता लास्ट आन्सर लिहिलो. ओके, ह्या हे मायनस साईन आणि ते 2x इथे न्यूमरेटरमध्ये येईल. ओके, तर हे असं लिहितो मायनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू हे न्यूमरेटरमध्ये लिहा का पुढं लिहा? साईन ऑफ 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, इथपर्यंत ॲन्सर सफिशियंट आहे. ओके, ही पुढची स्टेप नाही लिहिली तरी चालते. मायनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू साईन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. हे नाही लिहिलं तरी चालतंय. ओके, तुमचं इथपर्यंतच सफिशियंट आहे. ओके, केअरफुली पहा. ओके, नाव आणखीन एक एक्झाम्पल लिहू, नंतर लिहू. It is 10th, no 11th. Example number 11. Tan of cos of sin x. ओके, फक्त इथं 3 फंक्शन दिलेत. सिम्पल एक्झाम्पल. ओके, कोणतंही किचकट कॅल्क्युलेशन नाही. हिअर लेट y इज इक्वल टू tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. सगळ्यात आधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यात आधी कोणता फॉर्म्युला? टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स. ओके, एक्सच्या जागा ही टर्म. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स कॉस ऑफ साइन एक्स इंटू
डेरिवेटिव्ह ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि एक्सच्या जागा ही टर्म आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्ट टर्म ॲज इट इज सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू कॉस ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. आता हे मायनस पुढे लिहू. मायनस सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स आणि इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके हिअर. आता हा झाला डेरिव्हेटिव्ह टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. आधी टॅनचा फॉर्म्युला यूज केला, नंतर कॉसचा आणि लास्टला साइन. हा प्रॉब्लेम केअरफुली पहा, दोन्ही लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12. सेक ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. या पुन्हा सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग बस एक्सच्या जागेवर ही टर्म आहे याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा. लेट y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. ओके. देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. देन सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स. हे झालं फक्त सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या जागेवर जे काही आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. इथे एक्सच्या जागेवर काय टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. ओके. एक्सच्या जागेवर जे काही आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आता ह्या दोन टर्म तर जशाल तशा राहतील. सेक ऑफ टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू आता डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. ओके इथे लिहितो. देन टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर एक्स. मग ह्यार सेक स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 आणि इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. कारण टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स पण एक्सच्या जागा काय एक्स टू द पॉवर 4 प्लस. पुन्हा ह्या पहिल्या दोन टर्म जशाल तशा पहिल्या तीन टर्म ॲज इट इज. फर्स्ट सेकंड आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे फोर्थ टर्मचा. देन नाही कारण वाय आपण कन्सिडर केले क्वेश्चनमध्ये नाही दिलं ना. इथे आपण टी सुद्धा घेऊ शकतो. हे आपण कन्सिडर केले. ओके त्याच्यामुळे हेच लास्ट आन्सरमध्ये कशाला या टर्मला ना. ओके मग एवढ्यालाच वाय लिहिता येते बाकीच्या लिहिता येत नाही. हे वाय जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्येच वाय इक्वल टू दिलेलं असलं आणि शो दॅटचा प्रॉब्लेम असला तर लिहायचं नाही तर जसा डेरिव्हेटिव्ह येईल तेच आन्सर लिहा. ओके हिअर सेक दिस इंटू टॅन ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू सेक स्क्वेअर
एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू 4x क्यूब आणि 4चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, हे सगळे मल्टिपलमध्ये. ओके, 1 2 3 अँड 4 या 4 टर्म्स सगळ्या कशा आहेत मल्टिपलमध्ये. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता 4x क्यूब एकदम स्टार्टिंगला द्या. ओके, आणि बाकी ॲज इट इज. आणि असाला असंच राहू दिलं तरी जसं आलं तसे 3 मार्काला क्वेश्चन विचारतील, नाहीतर 2 मार्काला. ओके, ना नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13. फक्त पहा. e टू द पॉवर log ऑफ log x whole square into, sorry it is minus log x square. हे झालं तुमचं फंक्शन e टू द पॉवर log ऑफ log x whole square minus log x square. ओके, here फक्त केअरफुली पहा. लेट y is equal to e to the power log of log x square minus log x square. केअरफुली पहा. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे e टू द पॉवर x. ओके, मग e टू द पॉवर x ॲज इट इज आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार लॉग ऑफ x इट इज म्हणजे ही पूर्ण जी काही टर्म असेल त्याचा. मग पुन्हा या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x आणि पुन्हा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे लांबलंच व्हायला प्रॉब्लेम. इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक, तर इथं तुम्हाला एक प्रॉपर्टी यूज करता येते. ती जर प्रॉपर्टी यूज केली तर सिम्पलमध्ये येते आन्सर. अर्धाच प्रॉब्लेम होते. ओके, आधी फक्त आपण डायरेक्ट करून पाहू. ओके, डायरेक्ट पूर्ण नाही गेलं तरी चालतंय, अर्ध करून दाखवतो काय करायचे ते. ओके, हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. देन e टू द पॉवर x, e टू द पॉवर log ऑफ log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. हे झालं e टू द पॉवर x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. चलो आता हे e टू द पॉवर ॲज इट इज, e टू द पॉवर जे काय ते ॲज इट इज. ओके, पूर्ण लिहायचं. इंटू आता लॉग ऑफ दिस टर्म काय ते डेरिव्हेटिव्ह 1/log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. हे झाला log xचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. ओके, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता हे जशाला तसं. ओके, e टू द पॉवर हे पूर्ण टर्म इंटू 1/log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह log x होल स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आहे कशाचा आहे, या पूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला आहे x टू द पॉवर n. म्हणजेच काय ते 2 log x आणि इंटू या log x चा डेरिव्हेटिव्ह काय log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. ते डायरेक्टली लिहिलं. देन मायनस log x स्क्वेअर. log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, पण x नाही इथं काय x स्क्वेअर आणि इंटू पुन्हा हे 2x. हे 2x कुठून आलं x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, पण इथे x स्क्वेअर आहे म्हणून पुन्हा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता हे x कॅन्सल होते म्हणजे इथं होते 2/x राहते फक्त. ओके, देन आणि त्याच्यानंतर मग ह्या पूर्ण टर्म लिहायच्या जशाल तशा. हे झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह. पण लॉगची प्रॉपर्टी यूज केली तर तुम्हाला फक्त या एवढ्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हे कसा काढला लक्षात आला, हाच डेरिव्हेटिव्ह यूज करायचा आहे. आणि इथं लॉगची कोणती प्रॉपर्टी यूज करायची हे लक्षात आले. काय केले, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढत चाललो. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर एकदम लास्टच्या स्टेपला तुम्हाला पुन्हा हा फॉर्म्युला जे आता इथं डायरेक्ट यूज करणार आहेत ते फॉर्म्युला तुम्हाला लिहिणंच लागणार. आणि लॉगची प्रॉपर्टी कोणती आहे लक्षात घ्या व्यवस्थित. हिअर e टू द पॉवर log x इज इक्वल टू असते x.
लॉगची प्रॉपर्टी. ई टू द पॉवर लॉग यक्स जे काही लॉग ऑफ असेल ते लिहिणार. ओके, इक्वल टू. आता हे आपण या प्रॉब्लेममध्ये शेवटपर्यंत हे लिहायला जसं तसं, एकदम लास्टच्या स्टेपला ही प्रॉपर्टी यूज करणार. लॉग ऑफ लॉग हे यक्स आहे, म्हणजे याला इक्वल टू हे लिहिता येते आणि मग ते अपॉनमधले हे कॅन्सल होते. तुम्ही स्टेप बाय स्टेप नंतर करून पहा आरामात, म्हणजे लॉंग मेथडनं सांगितले ते. देन ही प्रॉपर्टी यूज करून या वायला असं लिहिता येते. देअरफॉर वाय इज इक्वल टू लॉग यक्स होल स्क्वेअर मायनस लॉग यक्स स्क्वेअर. इथं कोणती प्रॉपर्टी यूज केली? ही प्रॉपर्टी. ई टू द पॉवर लॉग यक्स इज इक्वल टू काय? यक्स. ई टू द पॉवर लॉग ऑफ जे काही असेल तेच लिहिणार. मग ह्यात ई टू द पॉवर लॉग ऑफ हे म्हणजे हे लिहिलं. आणि देन आता याचा डेरिव्हेटिव्ह काढता येते. याचा सोपं आहे, मागच्या मेथडनं काढला तरी चालते, ते खूप मोठा होते आणि लास्टच्या स्टेपला पुन्हा हे यूज करणंच लागणार. त्याच्यापेक्षा काय, सगळ्यात आधीच सिम्प्लिफाय करा आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढा. जसं तुम्हाला यू बाय व्हीचा आपण फॉर्म्युला पाहतो वेळेस साईन अपॉन कॉस, याचा डेरिव्हेटिव्ह यू बाय व्हीच्या फॉर्म्युल्यानं काढला साईन अपॉन कॉसचा. पण तेच साईन अपॉन कॉसला जर डायरेक्ट टॅन लिहिलं तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह एका स्टेपमध्येच येते, सेक स्क्वेअर. यू बाय व्हीनं काढलेले आपण डेरिव्हेटिव्ह ते. ओके, ते एक्झाम्पल्स पाहिलेले. त्याच पद्धतीने ह्याला सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय करून डायरेक्ट आता फक्त एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढीत बसायची गरज नाही. आणि जर पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला तरी आपण आता इथपर्यंत लिहिले होत्या स्टेप, त्याच्या पुढे 2 स्टेप लिहायच्या होत्या. आणखी 2 स्टेप कोणत्या? हा फॉर्म्युला पुन्हा एकदा यूज करायचा आहे आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला होता. या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1 बाय हे पूर्ण अपॉनमध्ये येणार. याच्या पुढची स्टेप होती 1 अपॉन ही इथली टर्म आणि ही कॅन्सल होत होती. तर हेच लिहिणार ना 1 अपॉनमध्ये. ओके, ते एकदा करून पहा तुम्ही पुन्हा एकदा. ओके, देन हे लक्षात आले काय लिहिले. आता याचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx is equal to log x whole square. It is a 2 log x into derivative of log x. log x whole square इथं कोणता फॉर्म्युला? x स्क्वेअरचा 2x, पण x च्या जागा log x म्हणून पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर 2 इंटू लॉग x इंटू 1 बाय x. हे 1 बाय x कुठून आलं? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x स्क्वेअर इंटू 2x. देन 2 इंटू लॉग x इंटू 1 बाय x मायनस 2 बाय x. आता हे 2 इंटू 1 बाय x म्हणजे पुन्हा हे 2 बाय xच आहे. 2 इंटू 1 बाय एक्स हे 2 बाय एक्सच आहे. मग या दोन्हीतून 2 बाय एक्स कॉमन घ्या. राहिलं काय आता? लॉग एक्स मायनस 1 हे 2 बाय एक्स आणि इथे 2 बाय एक्स. 2 बाय एक्स जेव्हा कॉमन घेतलं तेव्हा इथं राहिलं लॉग एक्स आणि इथून 2 बाय एक्स कॉमन घेतलं तेव्हा इथं राहिलं 1. ओके, केअरफुली पहा आणि लिहा. एक्झाम्पल नंबर 14. पुन्हा सिम्पल एक्झाम्पल. इट इज अ साइन ऑफ अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. साइन ऑफ अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. Here let y is equal to sin of under root sin under root x. Okay, now साइन एक्सचा फॉर्म्युला यूज करणार. एक्सच्या जागा इथं काय? अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx. साइन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू आता इथे एक्सच्या जागा काय? अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट एक्स. ओके, तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज केला आहे? साइन अंडर रूट एक्स. सॉरी, इट इज साइन एक्स. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. पण एक्सच्या जागावर येते अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. ओके,
म्हणजे पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे अंडर रूट साईन अंडर रूट एक्सचा. आता ही फर्स्ट टर्म ॲज इट इज, दॅट इज कॉस ऑफ अंडर रूट साईन अंडर रूट एक्स इंटू, आता इथं डेरिव्हेटिव्ह कोणता, अंडर रूट ऑफ साईन अंडर रूट एक्स, म्हणजे अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, 1/2 रूट साईन अंडर रूट एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, अंडर रूट एक्सचा का, साईन अंडर रूट एक्सचा, कारण इथं फॉर्म्युला अंडर रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा, अंडर रूटचा. अंडर रूट कशाचं आहे, या पूर्ण याचं आहे, फक्त या अंडर रूटचं नाही ना, अंडर रूट कशाचं आहे, या साईन अंडर रूट एक्सचं, म्हणून 1/2 अंडर रूट साईन एक्स, अंडर रूट एक्सच्या जागेवर ही पूर्ण टर्म आहे, अंडर रूटमध्ये काय तर साईन अंडर रूट एक्स आहे, फक्त अंडर रूट एक्स नाही ना, या अंडर रूटच्या मध्ये काय तर साईन अंडर रूट एक्स, म्हणजे या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन अंडर रूट एक्स. आता ह्या दोन टर्म ॲज इट इज कॉस ऑफ अंडर रूट साईन अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट साईन अंडर रूट एक्स, ओके, ह्या दोन टर्म इंटू, आता डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे, साईन अंडर रूट एक्स, म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता आहे, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. नाव आता ही टर्म कॉस अंडर रूट साईन अंडर रूट एक्स, केअरफुली पहा, इंटू कॉस अंडर रूट एक्स हे अपॉन 2 अंडर रूट साईन अंडर रूट एक्स, ह्या तीन टर्म, ओके. आणि आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचं आहे, अंडर रूट एक्सचा, आणि अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 अंडर रूट एक्स. आणि आता लास्ट आन्सर, न्यूमरेटर ॲज इट इज कॉस ऑफ अंडर रूट साईन अंडर रूट एक्स इंटू कॉस ऑफ अंडर रूट एक्स, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय हे दोन्ही एकत्र लिहा, हे 2 × 2 4 अंडर रूट एक्स, 4 अंडर रूट एक्स, आणि हे अंडर रूट पुन्हा ॲज इट इज अंडर रूट साईन अंडर रूट एक्स, ओके. केअरफुली पहा, हे फक्त एकत्र लिहिले सगळं. याच्यानंतर नेक्स्ट आन्सर काय, हे न्यूमरेटर ॲज इट इज आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 अंडर रूट एक्स पुढं घेतलं, पण आधीच इथं 2 होतं, म्हणजे ते काय झालं 4 अंडर रूट एक्स आणि इंटू हे ॲज इट इज. नो एक्झाम्पल नंबर 15. log of sec e raised to x square, e raised to x square आहे, ओके. आता इथं पुन्हा लॉग, म्हणजे सगळ्यात आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जे असेल ते, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढं जे काही फंक्शन्स दिलेले ते, फक्त केअरफुली पहा. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ sec of e raised to x square, e to the power x square आहे, ओके. फर्स्ट फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, इट इज 1/x, बट x रिप्लेस बाय sec of e raised to x square, ओके, sec of e raised to x square. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, differentiate with respect to x, dy by dx is equal to 1 upon sec of e raised to x square, sec of e raised to x square log x, पण x च्या जागा ही पूर्ण टर्म आहे, म्हणजे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec of e raised to x square, ओके. आता ही टर्म पहिली ॲज इट इज 1 upon sec e raised to x square, चला फर्स्ट टर्म ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे, sec e raised to x square, म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करणार, स्टँडर्ड sec x, आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec x इंटू tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x, इट इज sec x इंटू
टॅन एक्स. ओके, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स, पण इथे एक्स नाही, इथे काय एक्सच्या जागेवर ई रेस टू एक्स स्क्वेअर, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. नाव आता इथं केअरफुली पहा, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, हे दोन्ही कॅन्सल. देन मग राहते काय आता इथं, टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू, आता ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणजेच ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. अँड नाव लास्ट टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर अँड इंटू 2x. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा. ओके, केअरफुली पहा, हे लिहा. एक्झाम्पल नंबर 16. लॉग ऑफ बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग एक्स. Here, log of base e square, let y is equal to log of base e square of log x. आता इथं बेस चेंज रूल यूज करायचा. लॉगचा बेस चेंज रूल काय, फक्त पहा. हिअर लॉग बेस ए ऑफ बी. आता इथं काय, लॉग बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग एक्स आहे, तर लॉग बेस ए ऑफ बी याला असं लिहिता येते लॉग बी अपॉन लॉग ए. ओके, लॉग बेस चेंज रूल, लॉग बेस ए ऑफ बी इट इज लॉग बी अपॉन लॉग ए. तर मग याला कसं लिहिता येईल, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ई स्क्वेअर. बीच्या जागेवर लॉग एक्स आहे आणि एच्या जागेवर ई स्क्वेअर आहे. आता परत पुन्हा लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. कोणती प्रॉपर्टी, तर हिअर लॉग हे बेस आहे आणि इथं लॉग ए टू द पॉवर बी, या दोन्हीमध्ये फरक आहे. हे लॉगचा बेस ए आहे आणि इथं काय, या लॉग एचा पॉवर बी आहे. ओके, तर याला कसं लिहिता येते, बी इंटू लॉग ए, पुन्हा लॉगची प्रॉपर्टी, पॉवरला पुढे घेतलं. ओके, आणखीन एक रूल, log e is equal to 1. Here is the properties of logarithm. Log e is equal to 1. Okay. Now, मग हे सगळं इथे यूज करायचे. आता हिअर हे 2 पुढे घेता येते, देन याला असं लिहिता येते लॉग ऑफ लॉग एक्स न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन डिनॉमिनेटरमध्ये लिहिता येते 2 इंटू लॉग ई. आणि लॉग ई म्हणजे किती, 1, म्हणजे अपॉनमध्ये काय राहणार, फक्त 2. म्हणजेच वायची किंमत काय येईल, वाय इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे का, पहा. हे लॉग ई म्हणजे काय, 1, अपॉनमध्ये काय 2, त्या 2ला पुढे लिहिलं फक्त, इट इज 1/2. आणि हे लॉग ऑफ लॉग एक्स पुढं 1/2 लिहिलं म्हणजेच काय, अपॉनमध्ये 2 आहे. हे लॉग ई 1 म्हणजे इथं राहणार फक्त 2, त्यालाच फक्त असं लिहिलं. म्हणजेच या फंक्शनला तुम्ही असं लिहिणार आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काढणं सिंपल आहे, लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा फक्त. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय डी एक्सचा वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲज इट इज, कॉन्स्टंट इंटू फंक्शन कॉन्स्टंट ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/log x आणि इंटू पुन्हा त्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. काय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, 1/x. ओके, अँड देन लास्ट आन्सर 1/2x इंटू लॉग एक्स, सगळ्याचाच गुणाकार 2x इंटू लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह सिम्पल 2 स्टेपमध्ये आहे, फक्त हे सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित पहा. इथं ह्या 3 प्रॉपर्टी यूज केल्यात लॉगच्या. ओके, हे व्यवस्थित केअरफुली पहा. ह्या 3 प्रॉपर्टी त्या 3 स्टेपमध्ये यूज केल्यात. नंतर हे आलं वाय आणि देन वायचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम प्रॉपर्टीज लिहायच्यात का, लिहा. इट इज लॉग बेस ए ऑफ बी इज इक्वल टू लॉग बी अपॉन लॉग ए.
Next example, it is example number 16. Or it is 17. Example number 17. Okay, आता here example number it is 17 log x whole square. ओके, फक्त विनाकारण प्रॉब्लेम किचकट केला आहे थोडा. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढीत चालायचं, जितके फंक्शन असतील तितके. आता फंक्शन किती आहेत हिअर? एक्स व्हेरिएबल पहा, एक्सच्या आधी लॉगॅरिथमिक व्हॅल्यू, त्या लॉगॅरिथमिक व्हॅल्यूची पुन्हा लॉगॅरिथमिक, त्याची पुन्हा लॉगॅरिथमिक व्हॅल्यू आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजेच 1 2 3 आणि पुन्हा पॉवर स्क्वेअर, म्हणजे 4 फंक्शन येतील. ओके, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा कंपोजिट फंक्शननुसार. फक्त पहा, लेट y इज इक्वल टू log of log x होल स्क्वेअर. मग सगळ्यात आधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? डेरिव्हेटिव्हचा x टू द पॉवर n. पॉवर किती येतं? 2. म्हणजेच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यार dy बाय dx इज इक्वल टू 2 into log of log x. ओके, हिअर 2 पुढे घेतलं. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x, पण एक्सच्या जागेवर काय? ही टर्म आहे, याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log x. ओके, आता ही फर्स्ट टर्म ॲज इट इज 2 into log of log x. फर्स्ट टर्म ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह काढायचा या टर्मचा. आता इथं कशाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. काय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह? 1/x, म्हणजेच 1 log of log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ओके, नाव आता पुन्हा फर्स्ट 2 टर्म ॲज इट इज. ह्या 2 टर्म डेरिव्हेटिव्ह काढणं झालं ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे या टर्मचा. ह्या 2 टर्म ॲज इट इज, न्यूमरेटर डिनॉमिनेटर देतो. 2 into log of log x अपॉन log of log x. ओके, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे? log of log x. ओके, यातच काढलं log of log x चा डेरिव्हेटिव्ह इंटू log of log x चा डेरिव्हेटिव्ह 1 log x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ओके, इथं आपण डायरेक्टच लिहिलं होतं log of log x 1 log x आणि पुन्हा log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x डायरेक्ट लिहिलं होतं. तसंही चालतंय, इथेही तसं लिहिलं तरी चालतंय. देन 2 into log of log x न्यूमरेटर अपॉन, केअरफुली पहा, हिअर log of log x पहिली टर्म इंटू log x आणि इंटू हिअर हे होते 1/x. ओके, म्हणजे इथं 1/x लिहा किंवा डायरेक्ट हे झालं तुमचं लास्ट ॲन्सर. log of log x होल स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, केअरफुली पहा आणि लिहा. ओके, लास्ट एक्झाम्पल नंबर 18. साइन स्क्वेअर x स्क्वेअर, अँगल x स्क्वेअर आहे, मायनस
कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हिअर लेट y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस cos square x square. Differentiate with respect to x. dy by dx. Here derivative of sin square x minus sin square x square minus derivative of cos square x square. ठीक आहे, दोन्हीचे सेपरेट, मायनस असल्यामुळे दोन्हीले सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता इथं साइन स्क्वेअर आहे, हा अँगल एक्स स्क्वेअर आहे. मग सगळ्यात आधी साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सॉरी इट इज साइन एक्स. ओके, 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x square same minus 2 cos x square into derivative of cos x square, then 2 sin x square into sin x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x. पण इथं काय? x square, म्हणून पुन्हा त्या x square चा डेरिव्हेटिव्ह of x square minus 2 cos x square आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस. इथं मायनस लिहिण्याच्या ऐवजी इथं प्लस इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आता पुन्हा इथं फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा. फॉर्म्युला काय? साइन 2 थिटा म्हणजे इथं होते साइन 2x स्क्वेअर इंटू 2x एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता इथं पुन्हा तेच फॉर्म्युला साइन 2x स्क्वेअर इंटू 2x. बरं, आणि हे दोन्ही सारखेच आहेत म्हणजे त्याचे होणार डबल. ओके, म्हणजे 2 आणि हे 2 इट इज अ 4x इंटू साइन 2x स्क्वेअर. ओके, या दोन्हीचे डबल, दोन्ही टर्म सारख्याच आहेत म्हणजे पुढं 2 लिहिणार आणि ही पूर्ण टर्म, तर हे 2 आणि इथलं 2 इट इज 4x आणि हे साइन स्क्वेअर 2x. दोन्हीची ॲडिशन केअरफुली पहा, लिहा.